नमस्कार, मी आनंदी गट. माझं नाव वेदांत वीर. मी 9वीत आहे. मी पुण्यातल्या इलिका शाळेतून आलेलो आहे. मेरा नाम कृषांक मेहता है. मैं पुणे से आया हूँ और मैं 11th कक्षा में पढ़ता हूँ. माझं नाव कबीर आहे. मी 7th ग्रेडचं SNDP वर्ल्ड स्कूल. नमस्कार, माझं नाव ओम आहे. मी संभाजीनगर इथून आलेलो आहे. 9th क्लासमध्ये आणि केंद्रीय विद्यालयामध्ये शिकतो. मेरा नाम सिद्धांत है. मैं 8th ग्रेड में हूँ. एक वर्ल्ड ऑफ स्कूल H3NF करके मैं जाता हूँ और पुणे से हूँ. माझं नाव अनिंदर जयपूरकर आहे. 9वीत शिकतो आणि इलिका नावाच्या शाळेतनं आलो आहे पुण्यामधून. मेरा नाम जैद है. मैं मुंबई से आया हूँ. मैं 7th में हूँ और मैं ईवा वर्ल्ड स्कूल में रहता हूँ. तर मी जस्ट थोडासा इंडेक्स सांगतो, म्हणजे आमचं डे शेड्यूल कसं असतं, काय असतं वगैरे. तर आम्ही साधारण 5:30च्या दरम्यान उठतो. आंघोळ वगैरे करून घेतो. 6-6:30ला पहिलं सेशन होतं. ते 7:30 वाजेपर्यंत चालतं. त्यानंतर 7:30 ते 8:30 नाश्ता असतो. नाश्त्यानंतर मग हिवरे बाजारला टूर जाते. टूर साधारण 10:30पर्यंत संपते आणि ते 10:30 नंतर जेवण असतं. जेवल्यानंतर दुपारचं सेशन असतं, ते 2:30पर्यंत थांबून जातं. 2:30 ते 3 थोडासा ब्रेक असतो, चहा वगैरे असतो. त्यानंतर 3 वाजता सायन्स असतं. सो सायन्सचं सेशन 4पर्यंत चालतं. 4 वाजता 4 ते 5 रायटिंग वगैरे काय असलं तर. त्यानंतर 5 ते 6 रिसर्च बुकचं असतं. त्यानंतर 6-6:30 त्यानंतर जेवण असतं आणि त्यानंतर एकदम एंडला 8:30-9च्या दरम्यान परिवार सभा असते. तर परिवार सभा म्हणजे ज्यांना नाही माहिती त्यांना थोडक्यात सांगतो की परिवार सभा म्हणजे आपण आजच्या दिवसात जे काही रिफ्लेक्शन्स, म्हणजे आजच्या दिवसात जे काही शिकलो त्याच्यावर आपण रिफ्लेक्ट करतो की म्हणजे आज काय काय शिकलो, काय आवडलं, काय नाही आवडलं, काही इम्प्रूव्हमेंट्स करता येतील का आपल्याला. सो ते सगळं आमचा डे शेड्यूल आहे. आता पहिल्या डे बद्दल तुम्हाला कृषांक सांगणार आहे. तो डे 1 में आनंदी परिवार का सेशन के वक्त मैंने सीखा कि आनंदी परिवार एक दूसरे को ट्रस्ट करना चाहिए और फ्रीडम होनी चाहिए कि उनका पॉइंट ऑफ व्यू वो बोल सकते हैं एंड उनको समझना भी चाहिए कि दूसरे के चॉइसेस क्या होते हैं और दूसरा हर कोई परफेक्ट नहीं होता. हमने ऑल्सो संस्कार का अर्थ ढूंढा और हमको पता चला कि सब मटेरियल जो ये दुनिया में है वो एक नेचुरल रिसोर्स से आता है. अब मैं सिद्धांत को देता हूँ हिवारे बाजार का टूर, डे 1 का टूर के लिए. फील्ड विजिट किया था हिवारे बाजार में. तो हमने ब्रेकफास्ट करके हम निकल गए हिवारे बाजार के टूर के लिए. उसमें हमने बहुत सारे जगह देखे थे. हमारे अपॉइंटेड ग्रुप के साथ था. ओके, उसमें हमने देखा एक रेन गॉज था, रेन गॉज, और ग्राम पंचायत के बाजू में लाइब्रेरी देखी थी. टेम्पल, जिम, प्राइज रूम भी देखा था और एक नर्सरी है जहाँ पे चिल्ड्रन ग्रो देयर प्लांट्स बिसाइड द स्कूल. सो हमने सीखा कि ये लोग कैसे डेवलप हो रहे हैं. ये हमारे हमने सीखा है कि ये हिवारे बाजार कैसे डेवलप हुआ है, वो लोग के पाइपलाइंस कैसे चलते हैं और ये रेन गॉज कैसे रेन को मेजर करता है. ओके, बस अभी मैं फिर से कृष्णांक को दे देता हूँ, वो कंटिन्यू करेगा. तो डे 1 के साइंस सेशन के वक्त हमने स्ट्रक्चर ऑफ एटम्स के बारे में सीखा था. उसमें मैंने बहुत सारी इंसाइट्स दी थी कि रुदरफोर्ड गोल्ड फॉइल का एक्सपेरिमेंट कैसे हुआ था और बाकी सब ने हिस्ट्री ऑफ एटम के बारे में बोला था कि प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स कैसे डिस्कवर हुए थे. और हमने बहुत सारी थियरी शेयर की थी और वी ऑल्सो शेयर कि वो थियरीज कैसे डिस्प्रूव हुई. उसके बाद मैं
अनन्या को देता हूँ डे 2 के। दुसऱ्या दिवशी आमचं असं डिस्कशन झालं होतं की कोणती परंपरा असेल तर त्याला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला हवं. तर सरांनी एक एक्झाम्पल दिला होता की हातामध्ये त्यांनी असा एक पेन धरला आणि एका मुलाला म्हटलं की पेन घेण्याचा प्रयत्न कर. तर ते प्रयत्न म्हणजे असं प्रयत्न करत होता, तो पेन हातात येत नव्हता. पण जेव्हा त्यांनी म्हटलं की पेनला घे तर तेव्हा तो घेऊ शकला. याच्याने म्हणजे मला तरी कळलं की पेन म्हणजे याच्यामध्ये संस्कार म्हणजे ट्रेडिशन आहे आणि आपण जर प्रयत्न केला आपल्याला ते घेता नाही आणि जसंच घेतलं मग संस्कार आणि ट्रेडिशन सगळे पुढे जातील. आता जयद तुम्हाला डे 2 च्या टूर्स बद्दल सांगेल. As we started our journey, we first directly went to Sambhaji Thangesar farm, in which we saw so many onion crops. We got much knowledge how it grew, how much time it took to grow, and many more. Beside it was a field of aster flower. Then we went a bit further, where we found an artificial pond that stored water during rain. Then farmers used it during summers. Then we went to the guava farm. We brought many fruits and flowers. We learned many things and different types of farming techniques like using drip irrigation to hydrate guava shrub roots. Using water in the pond during summers when the water dries up. We learned the harvesting time of different crops. तर टूर नंतर एक सायन्सचं सेशन झालं होतं ज्याच्यामध्ये आपलं म्हणजे एक ग्रुप बनवून बसायचा आणि आपल्याला जो कोणता सायन्सचा एक विषय माहिती आहे त्याच्यावर लिहायचा आणि बाकीचे जे आहेत ग्रुपमध्ये त्यांना समजवायचा तो विषय. तर मी सेल्स हा विषय घेतला होता आणि त्याच्यावर मी लिहिलं, माझ्या मित्रांना समजवलं. बाकीच्यांनी आणि पुष्कळ विषय घेतले ते जसं ग्रॅव्हिटी, मोशन असे. आणि आता वेदांत तुम्हाला डे 3 बद्दल सांगेल. सो डे 3चे जे सेशन्स होते ते सुरुवात झाली की एखादी गोष्ट जर समजून घ्यायची तर ती का समजून घ्यायची आणि काय समजून घ्यायचं तर ह्याच्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर इगो बद्दल थोडी चर्चा झाली की इगो इज द गॅप बिटवीन बिहेविंग लाईक यू नो समथिंग whereas behaving like you know how much to understand this gap. सो ह्या दोन गोष्टींना इगो आणि ॲटिट्यूड असं म्हणतात. सो इगो आणि ॲटिट्यूडला नष्ट करायला आपल्याला संबंध हवा. तर संबंध का तर त्याच्यामध्ये भाव असतो म्हणून. सो हे एक चर्चा होती. आणि त्यानंतर भाव समजून घेणं किंवा रिलेशन म्हणजे इज रिलेशन रियालिटी और इमॅजिनेशन हे स्वतःवर रिफ्लेक्ट करायला सांगितलेलं सरांनी. तर त्याच्यावर पण चर्चा केलेली. अजून एक जो पॉइंट होता की आपले सगळे ज्या गरजा आहेत त्या भरून निघालेल्या आहेत पण तरी जर अजून काहीतरी अपूर्व वाटतंय, काहीतरी गरज आहे तरी तर ही गरज आहे ज्ञान. सो हे पण तुम्ही सांगितलं होतं त्या दिवशी. त्यानंतर अजून काही गोष्टी होत्या म्हणजे पद बद्दल बोललो होतो आपण की म्हणजे पद ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली की आपण माणूस असणं हेच पद आहे. कारण की जो मुख्यमंत्री आहे तो पण शेवटी माणूसच आहे. मग तो पण खातो पितो झोपतो. सो शेवटी माणूस असणं हेच खूप मोठं पद आहे आणि स्वतःला समजून घेणं ही खरी गरज आहे. सो त्यानंतर आपण अजून दुपारच्या सेशन मध्ये बोललो होतो की आपलं मन कुठे असतं, कुठे बघता येतं आपल्याला. मग आपलं शरीर जे आहे ते आपले जे डिझायर्स असतात किंवा इच्छा असतात ते एक्सप्रेस करण्यासाठी एक यंत्र आहे. सो म्हणजे माझं शरीर आणि मी हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे मन जे असतं ते थोडक्यात असतं पण ते आपल्याला दिसत नाही कारण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. सो हे त्या क्वेश्चनचं कन्क्लुजन होतं. अजून आपण जन्माला काय येतो तर जन्माला काय येतो कारण की आपल्याला पूर्ण व्हायचंय संस्काराच्या बाबतीत. हा सो थोडक्यात ते कन्क्लुजन होतं. आता मी परत येईल कबीरला टूरसाठी हिवरे बाजारच्या. We visited two temples in village. One of the temple was near center of the town. The temple was near few abandoned buildings.
When we entered the temple, all of us went near the Shivling at the center of the temple. The way to our second temple was through the training center. The temple was on the top of a hill, so we climbed till the top. After we reached there, we applied basma to our forehead. My learnings. We learned how the village was developed and found out where the guides live from the top to the hills. Then I give it back to Vedant. सो ते सेशन झालं, टूर झाली. त्यानंतर राहिलं काय तर सायन्स आणि परिवार सभा. तर सायन्समध्ये मी जे लिहिलं होतं म्हणजे असं ठरलेलं, आनंदीने सांगितलं तसं की सगळ्यांना जे जे माहिती आहे त्याच्याबद्दल लिहायचं. तर मी टिश्यूज बद्दल लिहिलं होतं की टिश्यू म्हणजे एक ग्रुप ऑफ सेल्स एकत्र आला की जे फॉर्म होतं त्याला आपण टिश्यू म्हणतो, की म्हणजे मसल टिश्यू असेल किंवा कनेक्टिव्ह टिश्यू असेल तसं. तर मी काय शिकलो त्या अख्ख्या ग्रुप स्टडीमधून की म्हणजे ग्रुप स्टडी हे खूप बेनिफिशियल होतं ॲक्च्युली माझ्यासाठी. कारण की मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली. कोणीतरी काहीतरी दुसरं लिहिलं होतं त्यामुळे. म्हणजे क्रिशांगनी वेक्टर्स बद्दल लिहिलं होतं. तर वेक्टर काय असतं हे मला त्याच्या बोलण्यातून शिकायला मिळालं की वेक्टर म्हणजे एखादी जागा आहे तर तिथे कसं जायचं किंवा ती जागाचे काही आकडे असतात तर त्यालाच म्हणतात वेक्टर थोडक्यात. आणि परिवार सभामध्ये थोडक्यात सगळ्यांनी सांगितलं की आम्ही हे शिकलो, आज रिव्हिजन झालं. आता पॉइंट्स एक्झॅक्टली नाही आठवत आहेत, पण परिवार सभामध्ये एक जी चांगली गोष्ट झाली की कोणीतरी साजननी आय थिंक प्रश्न विचारला होता की माईकवर बोलताना कॉन्फिडन्स कसा आणायचा. तर त्याच्यानंतर माझ्यामध्ये परिवार सभा खूप इंटरेस्टिंग झाली आणि सगळे सिरियसली घ्यायला लागले परिवार सभेला. म्हणजे आधी अरे कंटाळा व्हायचा, अरे परिवार सभेला जायचंय, पण त्याच्यानंतर ऍक्च्युली सगळे बरेच सिरियस झाले की आणि मग परिवार सभा ऍक्च्युली आवडीचा विषय झाला बऱ्याच लोकांचा. हा, तर आता मी देईल ओमला डे 4 साठी. तर डे 4च्या सेशनच्या सुरुवातीला आपण पाहिलं की संवाद कसा पाहिजे. तर तेव्हा सांगितलं की संवाद हा त्याचं कॉन्क्लुजन निघायला पाहिजे. जर का त्या संवादचं कॉन्क्लुजन निघत नाहीये तर तो संवाद अपूर्ण आहे, तो संवाद आपल्या कामाचा नाहीये असं आहे. अजून पाहिलं होतं की घटना ज्या असतात त्या आता काही घटना आपल्याला सुख देतात, काही दुःख देतात. तर त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं होतं की जर एखाद्या व्यक्ती सोबत आपली घटना घडली ज्याच्यात आपल्याला दुःख भेटतंय तर त्या व्यक्तीबद्दल जे आपलं वर्तमान आहे त्याच्यात आपल्याला त्या व्यक्तीबद्दल विरोध निर्माण होतो आणि भविष्यात चिंता होती की तो व्यक्ती काही आपल्याला काही करेल का असं हे. अजून जर का त्या घटना आपल्या म्हणजे सुखी घटना घडली एखादी आपल्याला तर त्या जो वर्तमान आहे तो आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आश्वस्ती देतो, विश्वास देतो त्या व्यक्तीबद्दल. आणि जे भविष्य आहे ते योजना ज्या असतात त्या सारख्या असतात. अजून पाहिलं होतं की भाषा आहे त्याच्या मुळाशी भाव असतो. म्हणजे की ज्याला भाव कळाला त्याला म्हणजे भाषा कळाली असं आपण म्हणू शकतो. अजून 5 प्रकारच्या चेतना पाहिल्या होत्या. पशु झाली, राक्षस, मानव, देव आणि दिव्य चेतना. तर त्याच्यात समजलं की ह्या चेतनांमधला विकास म्हणजेच मानवचा खरा विकास आहे हे आपल्याला समजलं. अजून हे पाहिलं होतं की गरजा कोणत्या आहेत. गरजा 2 प्रकारच्या गरजा पाहिल्या होत्या, एक भौतिक आणि एक भावात्मक. त्यात पाहिलं की ज्या भौतिक गरजा आहेत जसं अन्न, वस्त्र, निवारा ते शरीराच्या गरजा आहेत, त्या आपल्याला पैशाने पूर्ण करता येतात. पण ज्या गरजांकडे आपलं लक्ष नसतं आजकालच्या मानवाचं म्हणजेच की भावात्मक गरजा, त्या म्हणजेच की आपल्या स्वतःच्या गरजा आहे, मीच्या गरजा आहे, त्या आपल्याला संबंधात राहून त्या गरजा पूर्ण होतात हे समजलं. अजून पाहिलं होतं माणसाचे 3 जगण्याचे नियम पाहिले होते, प्राकृतिक, बौद्धिक आणि सामाजिक नियम. तर त्यात पाहिलं होतं जे बौद्धिक नियम आहे म्हणजे की त्याच्यात ध्येय काय ते कळायला हवंय, ते ध्येयाबद्दल समजलं, कळालं. अजून संबंध पाहिले होते 7 प्रकारचे ज्याच्यात 30 वेगवेगळे मूल्य असतात. तर समोर पाहिलंही होतं की ते मूल्य कोणते कोणते असतात आणि ते किती मूल्य आहेत. जसं की कुटुंबाचे जे मूल्य आहेत 18, अजून जीवन मधले 4 आहेत, वस्तू ते 2, असे हे मूल्य पाहिले होते.
तर आता डे 4च्या क्षेत्र भेट म्हणजे हिवरे बाजार टूर साठी मी सिद्धांतला माहिती. तो हिवरे बाजार के टूर में हमको हमारे ग्रुप को एक टॉपिक अपॉइंट किया था, स्वच्छता और सेलिब्रेशंस। उसमें स्वच्छता के लिए हमने एक जगह पे गए थे जहाँ पे वो लोग प्लास्टिक, रबर और पेपर को जला देते हैं वहाँ पे। हमने एक फ्यूनरल पायर भी देखी, एक वेटेनरी भी देखी जहाँ पे जानवर को ट्रीटमेंट मिलता है, और हमने स्कूल भी देखी बाहर से। उसके बाद हमने सरपंच के बेटे से बात की थी स्वच्छता और सेलिब्रेशंस पे। उसमें मैंने तो सीखा कि जो फेस्टिवल्स गणेश चतुर्थी, नवरात्रि और जो नेशनल हॉलीडेज होते हैं वो एक साथ होते हैं यूनिटी के लिए। और होली ज़्यादातर स्कूल में ही सेलिब्रेट हो जाती है, और दिवाली स्ट्रीट्स पे सेलिब्रेट हर हो जाती है। तो उसमें ना वो लोग बहुत सेल्फ डिसिप्लिन रखते हैं क्लीनलीनेस पे। सेल्फ डिसिप्लिन क्लास सेशन में भी आया था टॉपिक में, और क्लीनलीनेस बहुत इम्पोर्टेंट है और वो प्राकृतिक नियम को सपोर्ट करता है। अभी मैं ओम को फिर से तर डे 4चं जे सायन्सचं सेशन होतं त्याच्यात थोडा बदल केला होता की आम्ही सगळे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पहिले बसायचो, तर त्या दिवशी सोबत बसलो होतो आणि त्या दिवशी आम्हाला जे सायन्सचे आमचे कॉमन म्हणजे जे क्वेश्चन्स येतात माइंडमध्ये ते सगळे लिहायला लावले आणि ते कलेक्ट केले. त्यातले जे कॉमन क्वेश्चन्स आलते त्यांचे उत्तर दिले होते. जसं की पृथ्वीचा निर्माण कसा झाला, केव्हा झाला, तर त्याच्यात आम्हाला सांगितलं की पृथ्वी 4.5 बिलियन वर्ष पहिले त्याचं निर्माण झालं होतं, आणि त्याच्यावरती जे पाणी आहे त्याच्या 1 बिलियन वर्षानंतर म्हणजेच 3.5 बिलियन वर्ष अगोदर पाणी आलं होतं. मग त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मग मल्टीसेल्युलर असे इव्हॉल्युशन कसं होत गेलं ते सांगितलं होतं. अजून मग नंतरची जी परिवार सभा होती त्याच्यात आम्ही सगळ्यांनी जे क्षेत्र भेट आहे आणि कंटेंट जे CBMSचं आहे त्यातले बुलेट पॉईंट्स काढले होते. एक बुलेट पॉईंट सगळ्यांनी सांगितला होता. आणि त्या आणि मग त्याच्यानंतर डे 5चं जे सेशन होतं त्याच्यात सर्वात पहिले दुःख का होतं त्याच्यावरती चर्चा चालू होती. तर दुःख म्हणजे की अपूर्ण संस्कार, त्यालाच दुःख मानू शकतो आपण, हे सांगितलं होतं. अजून पाहिलं होतं की जे नैसर्गिक आपत्ती आहे ते येतात का, म्हणजे त्याचं अर्थ असा आहे की आपण जेव्हा नैसर्गिक नियमांचा विरोध करतो, म्हणजे एखादं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आपण म्हणतो ती येते, म्हणजेच की जे प्रकृती आहे ते स्वतःला सुधारते, जे आपण बिघाड केलेला आहे त्याला सुधारायचा प्रयास करते, पण ते आपल्यासाठी नुकसान देतं असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण त्याला नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो. अजून पाहिलं होतं की सॉलिडला अट्रॅक्ट करतं, म्हणजे की एक्झाम्पल दिला होता त्यांनी की आपण नारळ समुद्रात फेकला तर ते नारळ परत जमिनीवरती येतो, तर तेच ही सॉलिडला अट्रॅक्ट करतं. तसंच लिक्विड पण लिक्विडला अट्रॅक्ट करतं. पाणी असं स्लोपनी वाहत एखाद्या नदीत जातं, नाल्यात वगैरे जातं, तिथून नदीतून समुद्रात, असं पाणी पाण्याला अट्रॅक्ट करतं. तसंच गॅसेस पण एकमेकांना, म्हणजे गॅस पण गॅसला अट्रॅक्ट करतात. जसं की आपण पाणीचा वाफ केला तर ती गॅस उडून जाते वरती, गॅसमध्येच मिक्स होते, हे पाहिलं होतं. अजून पाहिलं होतं की जो व्यक्ती वर्तमानात जगतो त्याला भविष्याची चिंता नसती, म्हणजे की त्याचं भविष्य तो स्वतःहून सेट करू शकतो, आणि जे भूतकाळ आहे त्याचं त्याला टेन्शन नसतं. अजून अवस्था पाहिल्या होत्या, पहिले पदार्थावस्था, मग प्राणावस्था आली, मग जीवावस्था, मग ज्ञानावस्था म्हणजे आपण आलो. आणि या मधला जो पूरकता आणि उपयोगिताचा जो संबंध आहे ते सगळं मिळून व्यवस्था एक बनवते, आणि त्या व्यवस्थेला समजून घेणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थेला समजून घेणं गरजेचं त्याच्यामुळे, कारण की ते समजून आपण त्याच्यात तसं जगलो तरच मानवाला म्हणजे ज्ञान अवस्थेला सुख भेटतो. अजून पाहिलं होतं अजून मग त्याच्यानंतर जे त्या दिवशीचा जो क्षेत्र भेट होती ती म्हणजे अशी झाली की जे गावाचे विकास काम केले, म्हणजे
गावातल्या विकास कामाचे जे महत्त्वपूर्ण जे व्यक्ती होते त्यांची काही लिस्ट होती, त्यांच्याकडे भेटायला जायचं होतं. तर त्यांना काही कॉमन असे प्रश्न वगैरे विचारले होते आणि ते सगळं झाल्यानंतर परत आलतो आणि सायन्सचं सेशन केलं. ते सगळं झाल्यावरती आमचं परिवार सभा होती. परिवार सभा पण म्हणजे बुलेट पॉईंट्समध्ये सगळ्यांनी सांगितलं की क्षेत्र भेट आणि जे आपलं कंटेंट आहे त्याच्याबद्दल बुलेट पॉईंट्समध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. आणि मी आता डे 6 साठी अनिंद्य भैया यांना देईन. तर 6व्या दिवशी आमचा असा विषय निघाला की आनंदी कुटुंबावर काही प्रश्न निघाले की आनंदी कुटुंब का बरं असतो, कसा असतो आणि कसा व्हायला हवा आणि किती जनरेशन्स मिळून त्याला तयार करतात. तर सगळ्यात पहिलं की आनंदी कुटुंब म्हणजे जेव्हा लोक त्याला समजून घेतात, म्हणजे जे मेंबर्स आहेत फॅमिलीचे ते एका दुसऱ्याला समजतात, जेव्हा गरज पडते तेव्हा मदत करतात एका दुसऱ्याची, तर त्याला आपण आनंदी कुटुंब म्हणू शकतो. का हवा असतो तर याचं उत्तर मिळालं होतं की आनंदी कुटुंब हवंय कारण सगळ्यांवर कधी ना कधी संकट येतात. तर तेव्हा जर मदत हवी असेल तर मग आपलंच कुटुंब आपल्याला मदत करू शकते. आता कसं होणार याचं उत्तर हे मिळालं होतं की जर आपण आपल्या घरी जसं वाद झाला तर जर आपण समजून घेतलं की पुढच्याला काय म्हणायचं आहे किंवा कशामुळे वाद होतोय किंवा समजून घेतलं तर त्याच्यामुळे मला तरी वाटतं की हा एक मुद्दा आहे बेस म्हणजे आनंदी कुटुंबाचा. आणि सरांनी सांगितलं होतं की 3 जनरेशन्स मिळून आनंद म्हणजे कुटुंब बनवतं. तर पहिली जनरेशन म्हणजे आजी आजोबांची, मग त्याच्यानंतर आई बाबा आणि मग मुलं. मग अजून एक सांगितलं होतं की जे भौतिक गरजा आहे म्हणजे मटेरियलिस्टिक आहे तर त्याला समृद्धी लागते, म्हणजे त्या वस्तूंना आपण पैशांनी किंवा अशा याच्याने घेऊ शकतो. पण जे नॉन मटेरियलिस्टिक आहे जसं संबंध तर त्याला भाव लागतो, असं त्याला पैशांनी आपण नाही करू शकत. तर आता क्रिशांक तुम्हाला सायन्सच्या याच्याबद्दल सांगेल. डे 6 को एक स्पेशल साइंस प्रैक्टिकल हुआ था जो 11:30 से 3:30 तक था. एक प्रोफेसर आए थे आईसर पुणे से जिसने प्रैक्टिकल्स कंडक्ट किए थे. हमने एक्चुअली प्रैक्टिकल्स ज्योमेट्री और फोल्डिंग पेपर पे किया था और पावर्स पे भी किया था कि जो गणित के पावर्स होते हैं उस पे उसका सीखा हमने. हमने एक लेविटेटिंग पेन भी असेंबल की जो मैग्नेट्स यूज करता है और एक होममेड डीसी मोटर भी यूज की ऐसे. हाँ, फिर हमने प्रश्न भी पूछे थोड़े और आंसर्स भी मिले, जवाब भी मिले. सेंट्रीफ्यूगल फोर्स पे पूछे थे, सेंटर ऑफ ग्रेविटी और जो स्केल होता है डिस्टेंस बिटवीन सन अर्थ एंड मून के बारे में उसका भी जवाब हमको मिला. सो अब फाइनल कंक्लूजन्स हम बोल देते हैं. एक सीख मैंने जो सीखी है ये शिविर से इसकी हैप्पी फैमिली के लिए बहुत महत्वपूर्ण है कि ईगो नहीं रखना है, ईगो और एटीट्यूड. और मैं आई विल ट्राई टू कॉल माय रिलेटिव्स एज फ्रीक्वेंटली एज पॉसिबल. सो माझा जो एक पॉइंट होता जो मी शिकलो या अख्ख्या शिबिरात, तर म्हणजे जन्म का होतो माणसाचा तर संस्कार पूर्ण होण्यासाठी, आणि संस्कार पूर्ण झाल्यानंतर मग काय असा प्रश्न विचारला होता सरांना दुपारी. तर सर म्हणले त्याच्यानंतर जे होतं की त्याची परंपरा होते, मग की म्हणजे मी जे काही संस्कार मिळवले ते मग मी कोणाला तरी सांगणार, मग त्याची परंपरा सुरू होईल, मग सो ऑन. आणि जेव्हा पूर्ण नाही होत संस्कार तेव्हा दुःख होतं. हे 2 लर्निंग होते माझे बस. Money is not everything. Like a person is having a thing, he will cry for it he don't have. Instead he can concentrate, he will not be sad. मी जी एक गोष्ट या शिबिरातून शिकलो जी मला मेन वाटली ती होती की जो मानव आहे तो शरीर आणि मन म्हणजेच की शरीराला आपण जड अणू आणि मनाला चैतन्य अणू असं म्हणू शकतो त्याच्यापासून बनलाय. आणि दोघांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. आजकालचा जो मानव आहे तो शरीराच्या गरजाच्या मागं म्हणजे की भौतिक
गरजा ज्या आहेत त्यांच्याच मागे लागलाय आणि जे भावात्मक गरजा आहेत त्याच्याकडे लक्षच देत नाही. म्हणून त्याच्याकडे टेम्पररी सुख आहे आणि जास्त तर दुखीच असतो. जर का आपल्याला सुख पाहिजे ते तर भावात्मक गरजांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्या गरजा संबंधात राहून आपल्या पूर्ण होतात, हे मला असं वाटतं. आणि संबंध ही एक वास्तविकता पण आहे, हे आम्ही फक्त पाहिलं. मेरे के लिए एक चीज जो है वो है नोबडी जो बॉन्ड होता है वो सेल्फिश नहीं होता है, एंगर नहीं होता है, एक भी नेगेटिव नहीं होता है कुछ भी. उसको जब भी अंडरस्टैंड नहीं होता है और जब भी वो अटेंशन पे नहीं करता है तभी वो नेगेटिव चीज फॉर्म होती है उसके अंदर. इट्स नॉट नेचुरल. वो जब भी अंडरस्टैंड नहीं करता है चीजों को तभी फॉर्म होती है. मला एक वस्तू 3 पॉइंट आहेत माझ्याकडे. पहिलं की माणसाच्या जीवनामधले ते 3 नियम जे सांगितले होते, प्राकृतिक नियम, बौद्धिक नियम आणि सामाजिक नियम. मग त्याच्यानंतर सरांनी सांगितलं होतं की रागावर नियंत्रण कसं करायचं, राग काय येतो, तर ते पण आवडलं कारण सगळ्यांना ते रिलेटेबल आहे, म्हणजे सगळ्यांनाच राग येतो, तर तो एक चांगला पॉइंट मला वाटला. आणि तिसरं म्हणजे फॅमिली एक व्यवस्था आहे जसं सांगितलं होतं. हे 3 पॉइंट आहेत. मुझे जो ये शिविर में अच्छा लगा तो ये है कि वी वांट अ पोजीशन और वी थिंक दैट वी आर नथिंग, बट द प्राइम मिनिस्टर itself is also a human, so are we, and human is a position which is big and important, and the position we run after is small but we give it more importance. सर आता आमचं तर प्रेझेंटेशन झालंय, पण मला अगदी मनापासून सगळ्यांकरता तुम्हाला आणि अक्षय दादा, धनंजय दादा, सैराम दादा आणि अख्खी टीम जी आहे, जे चैतन्य मूल्य विकास शिक्षण माझी जी टीम आहे, त्यांना अगदी मनापासून धन्यवाद द्यायचे की आम्हाला एवढं शिकायला मिळालं. हां, आणि खूप आवडलं आम्हाला शिबिर. जसं क्रिशनी एक संकल्प सांगितला की तो रिलेटिव्हला कॉल करेल, तसं तुम्ही प्रत्येकाने एक संकल्प सांगा आणि नेक्स्ट तुम्ही काय करणार. जसं ते उन्हाळ्यातला आपण म्हणत होतो योजनामध्ये सांगितलं होतं, सांगितलं होतं, बोलला का सांगितलं. हा, तर तुमचा नेक्स्ट प्लॅन सांगा आणि एक संकल्प सांगा. चालेल. तर माझं जे शिकलो मी की संस्कार पूर्ण होणे, तर फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड संस्कार पूर्ण संबंधातून होतात. तर संबंध बांधून ठेवणे सध्यासाठी फोकस हा असेल की म्हणजे एकमेकांशी नीट बोलणे, नीट वागणे, पहिली तर वागणं सुधारणे, भावांवर नीट कंट्रोल करणे. हा आता वाटतोय छोटा संकल्प, पण फार अवघड आहे माझ्यासाठी. तर हा तो फोकस आहे. आणि नेक्स्ट प्लॅन आता संस्कार संबंध आता पूर्ण होतात आणि ऑल्सो शिक्षणातून. तर म्हणजे आता उन्हाळ्यातल्या शिबिराला आवडेल यायला, तर ते आहे. आणि त्याच्या पुढे जो व्हॉलेंटिअरिंगचा जो प्रोग्राम सांगितला सर तुम्ही, तो पण फार इंटरेस्टिंग वाटला. सो ते पण करायची फार इच्छा आहे माझी. बस. मैंने मेरा संकल्प बोल दिया है, बट आई विल टेल द प्लान ऑफ हाउ आई एग्जीक्यूट इट. तो मैं एक लिस्ट बनाने वाला हूँ सब मेरे रिलेटिव्स के, और मैं ट्राई करता हूँ कि हर रोज दो रिलेटिव्स को तो कॉल करने की ट्राय करता हूँ मैं. सरांनी जे पण आनंदी कुटुंब ठेवायच्यासाठी जे पण पॉईंट सांगितले ते घरी मी काम करणार. एक पॉइंट सांग. हो हो आलो. तर जे भौतिक सुविधा आहेत त्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष करून भावात्मक सुविधा म्हणजे भावात्मक ज्या गरजा आहेत ते
घ्यायचा मी प्रयास करेन आणि जे खरं सुख आहे ते प्राप्त करायचा मी प्रयास करेन. एक प्रॅक्टिस, एक संकल्प काय करशील? हे जनरल झालं, त्यातलं एक म्हणजे की जे संबंध आहे ते म्हणजे असे तुटू नाही देणार आणि सगळ्यांना सोबत घेऊन असं राहणार. आणि जे पुढचे जे काही शिबिर होतील त्याच्यातून मी पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करत आहे. सीखा है तो बहुत कुछ मैंने, पर स्टार्ट करने के लिए मुझे बेसिक से स्टार्ट करना है. इसलिए जो भी मेरे मिस्टेक्स होते हैं, जो भी जहाँ पे भी मैं रॉन्ग गया हूँ, उसको मैं पहले तो एक्सेप्ट करूँगा और उसको बदलने की ट्राई करूँगा. आई ट्राई टू मेक अप फॉर. मला सगळ्यात पहिलं की आई जे संबंध आहेत त्यांच्याशी नीट वागणं, कारण आई कधी कधी ओरडते तर उगीच उलट उत्तर वगैरे सगळं होऊन जाते. तर त्याच्यावर एक करायचं की काळजी म्हणून ओरडते ती, म्हणजे काळजी आहे आईला माझी म्हणून. आणि याच्या पुढचे जे काही शिबिर आहेत आणि ते जे व्हॉलंटिअर करायचं आहे त्याच्यात याची इच्छा आहे मला. तो एक पॉइंट कि मैं अपने दिनचर्या बनाऊंगा और उसको फॉलो करूंगा और मैं अपनी गलतियां को सुधारूंगा. मी माझ्या पॅरेंट्ससोबत टाइम स्पेंड करणार. मी माझ्या पॅरेंट्ससोबत टाइम स्पेंड करणार. ठीक. आणि पुढच्या जे शिबिर आहे त्याला पण येणार. बहुत अच्छा. एकदा मुलांसाठी परत टाळ्या वाजवा. ही वेगळी फाईल राहील ना. सातही मुलं वेगवेगळ्या भाषेचे आहेत. वेगवेगळ्या भाषेतून त्यांनी काय शिकलं ते त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला समजलं असेल असं मला माझी अपेक्षा आहे. आणि जशी आहे तशी तर आता नेक्स्ट ग्रुप येणार आहे स्वीकृती. एक ग्रुप फोटो